नवरा आणि बायको या कॉन्सेप्टमधून आजच्या काळामध्ये कोणती गोष्ट वगळली पाहिजे आणि आजच्या काळामध्ये कोणती एक गोष्ट ऍड केली पाहिजे इन द डेफिनेशन ऑफ इट? वगळली काय पाहिजे ह्याच्यातनं, आय थिंक इगोज वगळले पाहिजेत, जे पूर्वीच्या काळी जास्त माझ्या मते ते जाणवायचे. नवरा आणि बायको या दोघांचेही आपापले इगोज जे आहेत ते वगळलेच पाहिजेत आणि ते वगळण्यासाठी ॲड केलं पाहिजे, ते सख्यत्व ॲड केलं पाहिजे, मोर दॅन ओनरशिप, फ्रेंडशिप, कम्पॅटेबिलिटी ॲड केली पाहिजे, रिस्पेक्ट ॲड केला पाहिजे. सो आय गेस या छोट्या छोट्या गोष्टींनीच फरक पडतो खूप. काही फार मेजर काही गोष्ट करण्याची गरज नाही. ह्याच 2 गोष्टी मी सांगू इच्छितो या बाबतीत, लग्न आणि नवरा बायको या संदर्भात, की marriage is something which you have to work out. You have to work it out. It never happens on its own. ओके, ते काय बटन नाही आहे, असं केलं की ऑन झालं, असं केलं की ऑफ झालं, असं बटन नाही आहे. ते तुम्हाला करून घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं. ती एक गोष्ट. एफर्ट्स शुड बी ऑन ऑलवेज असले पाहिजे टिल द डे यू लिव्ह दिस प्लॅनेट. हो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भांड्याला भांडं लागणारच. कोणत्याही परिस्थितीत डिफरन्सेस होणारच. ते डिफरन्सेस झाले म्हणजे अरे बापरे मी काय विचार केला होता वगैरे, असं नाही आहे. डिफरन्सेस होणार. फक्त एवढंच आहे, सकाळीच डिफरन्सेस झालेले संध्याकाळी तुम्ही घरी येऊन पुन्हा जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या ते लक्षात नाही राहिलं पाहिजे. रात्री झालेले डिफरन्सेस सकाळी उठल्यानंतर तुमच्या लक्षात नाही राहिले पाहिजेत. एफर्ट करा त्याच्याकरता, चालेल, पण विसरा. डोंट स्ट्रेच इट. स्ट्रेच केलं तर मग तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व देताय ना. तुमचं आयुष्य जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. तुमच्याकरता तुमची बायको ही त्या छोट्याशा गोष्टीपेक्षा खूप मोठी असली पाहिजे. ती छोटी गोष्ट आपल्या बायकोपेक्षा मोठी असू शकते का? नक्कीच असू शकत नाही. किंवा नवऱ्यापेक्षा मोठी असू शकते का? नक्कीच असू शकत नाही. त्याला एनलार्ज कशाला करताय? जे ऑलरेडी एनलार्ज्ड आहे त्याला महत्त्व द्या.